नमस्कार. काही लोकांचे उलटे कामं चालू असतात. अंधार हटवण्याचा प्रयत्न करत असतात काही लोक, पण दिवा पेटवण्याचा प्रयत्न करत नाहीत. दिवा जेव्हा आपण पेटवतो तेव्हा अंधार आपोआप हटतो. अंधार हटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अंधार हटत नसतो. त्यासाठी दिवाच पेटवावा लागतो. दुसरं म्हणजे काय, आपल्याला अज्ञान घालवायचंय, पण अज्ञान घालवता येणार आहे का? अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आणावं लागेल, ज्ञान घ्यावं लागेल, तेव्हा अज्ञान हटल. पण काही लोक अज्ञान हटण्याची वाट बघतात आणि ज्ञान येण्याची वाट बघतात. तर तसं कधी होणार नाही. अज्ञान हटवण्यासाठी आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल, शाळेत जावं लागेल आणि मग कुठं अज्ञान हटेल. नुसतं अज्ञान हटल अशी जर आपण वाट बघत बसलो तर आणि अभ्यास काहीच नाही केला, ज्ञान घेतलं नाही, तर अज्ञान हटणार आहे का? तर अज्ञान कधीच हटणार नाही. अज्ञान हटवण्यासाठी आपल्याला ज्ञान घ्यावं लागतं, तेव्हा अज्ञान आपोआप हटतं. ज्ञानाचे कष्ट घ्यावे लागतात. पण आपण तसं करत नाही, उलट काम करतो. आता गरिबी हटवायची. गरिबी कशी हटल? गरिबी हटवण्यासाठी श्रीमंती घेऊन यावं लागेल आणि श्रीमंती घेऊन येण्यासाठी कष्ट करावे लागतील. पण गरिबी हटण्याची जर वाट बघत बसाल बिना कष्ट करता, तर गरिबी हटल का? गरिबी कधीच हटत नाही. गरिबी हटण्यासाठी तुम्हाला कष्ट करून श्रीमंती आणावं लागेल, तेव्हा गरिबी आपोआप हटेल. गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाहीत, श्रीमंती आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. म्हणून गरिबी हटवण्याचा प्रयत्न करू नका. श्रीमंती आणण्यासाठी कष्ट करा. श्रीमंती आली की गरिबी आपोआप हटेल. पण गरिबी हटण्याची वाट बघत बसू नका. मग बघा, वाईट विचार घालवायचे तर आपल्याला वाईट विचार घालायचे मनातले, पण वाईट विचार आपोआप जातील का? वाईट विचार आपल्या मनातले घालवण्यासाठी आपल्याला चांगले विचार मनात आणावे लागतील. चांगले विचार आणण्यासाठी कष्ट करावे लागेल, तेव्हा वाईट विचार आपोआप दूर होतील. तुम्ही वाईट विचार घालवण्याचा प्रयत्न जर केला तर वाईट विचार कधीच हटणार नाहीत, कारण आपण चांगले विचार मनात आणलेले नाहीत, म्हणून वाईट विचार हटत नाहीत. आता बघा, तुम्हाला भूक लागली, भूक मिटल्यावरच मी नंतर जेवण, असं म्हटल्याने चालतं का? भूक मिटण्यासाठी आपल्याला जेवण करावं लागतं, तेव्हा भूक आपोआप मिटते. पण भूक मिटवण्यासाठी प्रयत्न करायचा आणि जेवायचं नाही, असा उलटा धंदा करून चालतं का? कधीच चालत नाही. भूक मिटण्यासाठी आपल्याला जेवण करावं लागतं. आता तुम्हाला तहान लागली, आता तहान मिटल्यावरच मी नंतरच पाणी पिईल, तहान मिटले नंतरच, असं मिळून चालतं का? तहान मिटण्यावर प्रयत्न करावे लागत नाहीत. तहान मिटण्यासाठी आपल्याला पाणी पिण्याचे कष्ट करावे लागतात आणि पाणी पिलं की तहान आपोआप हटते. तहान हटण्यावर कष्ट करावे लागत नाहीत. आपल्याला पाणी पिण्यावर कष्ट करावे लागतात, पाणी प्यावं लागतं. पण आपण तहान हटण्याची जर वाट बघत बसलो तर तहान हटणार नाही. आपल्याला त्यासाठी पाणी पिण्याचे कष्ट करावे लागतील, तेव्हा तहान आपोआप हटते. पण आपण उलटे कामं करत असतो. आता आपल्याला एखादं ध्येय गाठायचं तर ध्येय तेव्हा गाठता येईल जेव्हा तुम्ही चालण्याचं कष्ट कराल, तरच ध्येय गाठता येईल. तुम्ही चालायला सुरुवात नाही केली तर ध्येय गाठता येईल का? तर नाही. ध्येय गाठण्याची, एका जागेवर बसून ध्येय गाठण्याचा जर विचार करत असाल तर ध्येय कधीच गाठता येणार नाही. ध्येय गाठण्यासाठी आपल्याला चालायला सुरुवात करावी लागते, चालण्याचे कष्ट करावे लागतात, तेव्हा आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचता येतं. एका जागेवर बसून विचार करून कधीही ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी आपल्याला चालावं लागतं, चालण्याचे कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा ध्येय गाठता येतं. तसं ध्येय गाठता येत नाही नुसता विचार करून. ओम तत्सत.